नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल कलम 19मध्ये. 6 जानेवारीला दिल्लीच्या जंतर मंतरला कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं. अभिजित दीप्ते यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगार तरुणांना देशाच्या CGI यांनी कॉकरोच म्हटलं आणि याची सगळी प्रतिक्रिया संपूर्ण मीडियावर ज्या दिवशी हे बोलण्यात आलं त्या दिवशीसुद्धा उमटली. संतापजनक अत्यंत स्वाभाविक ती प्रतिक्रिया होती. याच प्रतिक्रियेमध्ये मग अभिजित दीप्ते यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली की का ना आपल्या सगळ्या धुरणांनी एकत्र यावं. अशी पोस्ट व्हायरल केल्यानंतर कमी वेळातच त्याला अनेक फॉलोवर्स त्या ठिकाणी मिळाले आणि हे जंतर मंतरवरचं आंदोलन त्या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेतून जन्माला आलेलं आपल्याला दिसतं. या संपूर्ण आंदोलनाच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर एकीकडे समर्थनाचा स्वर होता तर दुसरीकडे विरोधाचा स्वर होता. कॉकरोच जनता पार्टी हे उत्स्फूर्तपणे दिल्या गेलेलं नाव आहे, लक्षात घेतलं पाहिजे. वास्तविक कॉकरोच जनता पार्टी स्थापन करणं आणि ती पुढील काळामध्ये त्याचं नाव तेच ठेवणं हे काही बरोबर आहे असं मला तरी स्वतःला वाटत नाही. हे कॉकरोच नावाचं नाव. कॉकरोच हे जरी CGI यांनी रूपकात्मक पद्धतीने या देशातल्या बेरोजगार लोकांना डिवचण्यासाठी म्हटलं असलं तरीही बेरोजगार पोरांनी आपल्या स्वतःला कॉकरोच समजू नये आणि ते नाव आपल्यासाठी प्रस्थापित करून घेऊ नये अशी माझी सर्व शिकलेल्या बेरोजगार तरुणांना विनंती आहे. तुम्ही काही कॉकरोच नाही आहात, तुम्ही काही कीटक नाही आहात, तुम्ही माणसं आहात. जरी CGI यांनी तुम्हाला डिवचण्यासाठी तो शब्द वापरला असेल तरी कृपा करून तुम्ही स्वतःचा याच्यानंतर कधीही कॉकरोच म्हणून उल्लेख करू नये. तुम्ही भारतीय नागरिक आहात, जबाबदार नागरिक आहात. तुमच्याच भरोशावर हा देश आहे. तरुणांनी आंदोलन करू नये का? नक्कीच केलं पाहिजे. आपल्याला कलम 19 प्रमाणे संविधानानं ते स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. आपलं म्हणणं मांडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यामुळं आपण आपल्या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून, अगदी उपोषणाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपण मांडत आलेलो आहे. संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या काळात विद्यार्थ्यांची, बेरोजगारांची, शेतकऱ्यांची आंदोलनं होतात. ती याचसाठी होतात आपल्या मागण्या, आपले प्रश्न सरकार दरबारी, सरकारकडे मांडण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी होत असतात. जिथपर्यंत कॉकरोच जनता पार्टी आंदोलनाच्या समर्थनाचा आणि विरोधाचा विषय आहे, एक लक्षात घेतलं पाहिजे. जशी एखाद्या आंदोलनाला समर्थनाची बाजू असते तशीच एखाद्या आंदोलनाला विरोधाची सुद्धा बाजू असते. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं की समर्थनातली लोकं विरोधकांना टार्गेट करतात आणि विरोधातली लोकं समर्थकांना टार्गेट करतात. याच्या मधली लाईन आपण लक्षात घेतली पाहिजे. बेरोजगार तरुणांसाठी या देशातल्या तरुण लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की विरोध आणि समर्थन यांच्यामध्ये एक बॅलन्सिव रेषा असते, जी विवेकाची रेषा आहे. आपल्याला आणि ही विवेकाची रेषा कशाच्या संदर्भामध्ये आहे तर ती अनुभवावर केलेली रेषा असते. आपल्याला माहिती आहे जंतर मंतरवर याच्याही आधी अनेक आंदोलनं झालेली आहेत. अनेक आंदोलनं होत असताना त्या आंदोलनाचं फलित काय झालं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. जंतर मंतरवरची अनेक आंदोलनं, राष्ट्रव्यापी आंदोलनं झालेली आहेत. त्याचे परिणाम समाजामध्ये आजपर्यंत काय झालेले आहे याचाही विचार केला पाहिजे. आंदोलनकर्ती लोकं नेमकी काय आहे, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आंदोलन करणारा माणसाची प्रोफाईल आपण पाहिली पाहिजे की याच्या आधी कोणत्या सामाजिक विषयावर ह्या लोकांनी आंदोलनं केलेली आहेत. जे ह्या आंदोलनांचं नेतृत्व करतात त्या लोकांची प्रोफाईल आणि त्यांचे अनुभव, त्यांचं आयुष्यसुद्धा आपण तपासलं पाहिजे. अण्णा हजारेंचं आंदोलन 13 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे जंतर मंतरवर झालेलं होतं. या आंदोलनाला अभूतपूर्व पाठिंबा लोकांनी दिला. त्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि मग या आंदोलनामध्ये जे काही मुद्दे मांडण्यात आले, ज्या काही गोष्टी सरकारकडून डिमांड करण्यात आल्या, त्याच्यातल्या किती गोष्टी पूर्ण झाल्या. ज्या लोकपालासाठी 13 वर्षापूर्वी अण्णा हजारे आंदोलनाला बसले होते, तो लोकपाल दिल्ली तर सोडा गल्लीत तरी नियुक्त झाला काय? त्याचे परिणाम या देशाला कसे भोगावे लागले? काय भोगत आहे? त्या आंदोलनामुळं काय बदल झाले? लोकांच्या भल्याचे बदल झाले की लोकांच्या नुकसानाचे बदल झाले? हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा अण्णांचं आंदोलन झालं, त्याच्यानंतर आजही तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये गेले, आमच्या ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही आले, तर खोटं बोलणारी माणसं, जी गावातली खोटं बोलणारी माणसं नेहमी खोटं बोलतात. त्यांना आमच्या गावातली काही लोकं जेव्हा असं म्हणतात, खोटं बोलणारा माणूस आला आणि तो जर सांगा अमुक-अमुक झालं आणि तमुक-तमुक झालं, तर आजकालची पोरं म्हणतात, जास्त मंतर देऊ नको. मला कधी-कधी असं वाटते, की अण्णांच्या आंदोलनामुळं जंतर मंतरवरील जो हा मंतर शब्द आहे, या मंतराची प्रतिष्ठा बरीच कमी झालेली आहे. म्हणजे उपहासात्मक पद्धतीनं मंतर हा शब्द ग्रामीण भागामध्ये आता वापरला जातो. म्हणजे जास्त मंतर देऊ नको. खोट्या बोलणाऱ्या माणसाला म्हणते जास्त मंतर देऊ नको. म्हणजे जंतर मंतरवरचं हे जे मंतर आहे, हे मंतर किती लोकांच्या कामी आलं हाही संशोधनाचा भाग आहे.
त्याच्यानंतर आजही तुम्ही जर अण्णा आंदोलनाच्या मी अण्णा आंदोलन आणि कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन असं का म्हणतो हे पुढे सांगणार आहे. अण्णा आंदोलनाच्या संदर्भामध्ये जंतर मंतरवर झालेल्या अत्यंत देशव्यापी म्हणजे आज जरी कॉकरोच जनता पार्टीचं 6 तारखेचं जे काही आंदोलन तिथं झालं, त्याच्यात किती गर्दी होती, काय होती, याच्यामध्ये विरोधक आणि समर्थक भांडत आहेत. म्हणजे समर्थक असे म्हणतात, की विरोधकांचं जे म्हणणं आहे, की कॉकरोच जनता पार्टीनं जे आंदोलन केलेलं आहे त्याला गर्दीच नव्हती. तर त्यांनी दुपारी 11 वाजता नंतर येऊन पाहायला पाहिजे होतं, का तिथं गर्दी किती होती. म्हणजे समर्थन विरोध गर्दीच्या संदर्भामध्ये सुद्धा हा मुद्दा समर्थक आणि विरोधकांमध्ये झगड्याचा एक पॉइंट ठरलेला आहे. परंतु मला असं वाटतं, की गर्दी त्याही आंदोलनामध्ये होती, अण्णा हजारेंच्याही आंदोलनामध्ये होती. एवढी गर्दी होती का जंतर मंतरवर लोकं मावत नव्हते, तर लोकांनी आपापल्या गावामध्ये बाईक रॅली काढून, उपोषणं करून, लाक्षणिक उपोषणं करून त्याला पाठिंबा दर्शवलेला होता. असे माझे अनेक मित्र त्यावेळेला होते, की ते मला म्हणत होते, की "का रे बुवा तू या आंदोलनाला पाठिंबा देऊन नाही राहिला, अण्णाच्या आंदोलनाबद्दल तू काहीच लिहून नाही राहिला, बोलून नाही राहिला. मग तुझा विरोध त्याला आहे का?" मी म्हटलं, "बा माझा काही विरोध नाही आहे." जेव्हा हे आंदोलन संपेल आणि त्याचे जेव्हा परिणाम दिसायला लागतील, तेव्हा मी म्हणेन. कारण की कसं आहे, एखाद्या डाव जर त्या आंदोलनाचे जर दुष्परिणाम झाले, तर लोकांना काय भोगावं लागतं, हे आता सध्या देशामध्ये सगळं हे चालूच आहे. अण्णांच्या आंदोलनाचे झालेले परिणाम लोकांना भोगावे लागत आहे. जर मी खोटं बोलत असेल, तर तुम्ही सोशल मीडियावर जाऊन अण्णांनी सुरू केलेल्या आंदोलनावर लोकांच्या प्रतिक्रिया बघा. म्हणजे त्यावेळेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आज अण्णांच्या आंदोलनाबद्दल लोकांची समज, याच्यामध्ये जी काही फारकत निर्माण झालेली आहे, ती का निर्माण झालेली आहे? कारण त्यांना अण्णांच्या आंदोलनाचा कोणताही परिणाम भारतामध्ये दिसून आलेला नाही. एवढं सगळं करून काय केलं, खुदा पहाड निकला चुहा, अशा पद्धतीचा भ्रमनिरास सामान्य माणसाचा झालेला आहे. अण्णाचा फोटो जरी पाहिला, तरी लोकांच्या अगदी वेगळ्या कॉमेंट, निगेटिव्ह कॉमेंट तुम्हाला पाहायला मिळतात. असं का होतं? जी लोकं अण्णांच्या आंदोलनामध्ये भरभरून तिथं जाऊन गर्दी करत होते, रात्र-रात्रभर थांबत होते, बुऱ्या बिस्तरा घेऊन जाणारी लोकं होते, तरुण पोरं होते. आज त्याला विचारा, अण्णाच्या आंदोलनाने तुम्हाला काय भेटलं? त्याच्याजवळ उत्तरं नाही. म्हणजे भ्रमनिरास होते. समाज हा निराशेमध्ये जातो आणि समाजाला दिशाहीनतेकडे नेणाऱ्या ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं मी ह्या कॉकरोच पार्टी आंदोलनाच्या संदर्भामध्ये लगेच व्यक्त 6 तारखेला याच्यासाठी झालो नाही. कारण की मी थोडासा अभ्यास याच्यासाठी करत होतो, की अशा पद्धतीची जी आंदोलनं आहे, या आंदोलनाचं नेतृत्व करणारी जी माणसं आहे, त्या माणसाच्या प्रोफाईल आपण पाहिल्या पाहिजे. अभिजित दिपके साहेब चांगल्या उद्देशानं आले. ह्या देशामधल्या तरुण पोरं कॉकरोच म्हटल्यामुळं त्यांचं मन दुखलं आणि ते सगळे तरुण पोरं म्हणजे जे बेरोजगार पोरं आहेत त्यांचं संघटन करावं आणि ह्या देशातील बेरोजगारीचा प्रश्न हाताळावा, असं त्यांच्या मनामध्ये होतं. त्यांचं स्वागत या संदर्भात मी नक्कीच करतो. परंतु त्यांनी जेव्हा मुलाखत दिली, त्यावेळेस त्यांनी जे राजकीय भाष्य केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणत होते, की आम्ही नीटच्या पेपर फुटीच्या संदर्भामध्ये सरकार काय करतंय, त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला. हे अगदी ठीक आहे, हेही चांगलं आहे. परंतु त्यांनी जे काही राजकीय भाष्य केलेलं आहे, की या देशातली जी सिस्टम आहे, राजकीय सिस्टम आहे, ती असं-असं हे धोरणं करत आहे आणि याच्यामुळं यांना नुकसान होत आहे. हे होऊ नये यासाठी आम्ही काहीतरी करणार आहे. मग तुम्ही काहीतरी करणार आहे, तर तुमचं नियोजन काय आहे नेमकं हे तुम्ही काही तिथं स्पष्ट केलेलं नाही. तुम्ही कॉकरोच जनता पार्टी ही राजकीय पक्ष म्हणून स्थापन होणार असं जर तुम्ही म्हणत असाल, तर तुम्ही पहिले रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे. मग ह्या देशामध्ये केवळ राजकीय पार्टी म्हणून जर तुम्ही स्थापन होणार असाल, तर या देशामध्ये केवळ तरुणांचेच प्रश्न नाही आहे. या देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे तुम्ही त्या याच्यामध्ये बोललेले नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, की या देशामध्ये महिलांचे प्रश्न आहेत. या देशामध्ये आरोग्याचे प्रश्न आहेत. या देशामध्ये बेरोजगारांच्या प्रश्नाबरोबरच वेगवेगळे नागरी प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुमच्याजवळ काय नियोजन आहे, हे अजूनही याचा थांगपत्ता नाही. त्याच्यामुळं बेरोजगारीचा प्रश्न तर आहेच, पण त्या बेरोजगारीच्या प्रश्नामधून जे कौटुंबिक प्रश्न निर्माण झालेले आहेत समाजामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच जे एवढे काही प्रश्न भरपूर सारे काही प्रश्न आहेत. त्याच्या संदर्भामध्ये देशातल्या वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. काही राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न आहेत, काही स्थानिक स्तरावरचे प्रश्न आहेत. याच्या संदर्भात त्यांचा दृष्टिकोन काय आहे, ते काही पत्रकार परिषदेमधून आपल्याला माहीत झालेलं नाही. केवळ एका प्रश्नाला घेऊन जर तुम्ही राजकीय पक्ष म्हणून स्थापन होणार असेल, तर बाकीच्या प्रश्नांवर तुम्ही काय बोलणार आहात? हा आमचा आजचा प्रश्न आहे.
बेरोजगारीचा प्रश्न केवळ आंदोलन करून तुमचा होणार आहेत का? तर मला तरी स्वतःला असं वाटत नाही, की आंदोलन करून त्याच्यावर काही तोडगा निघेल. त्याचं कारण असं आहे, की या देशामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये बेरोजगारीचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, याच्या संदर्भात बरीच आंदोलनं झालेली आहे. अगदी नीटचा पेपर ज्यावेळेस फुटला त्याच्यानंतर लगेच अनेक राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलनं केलेली आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलनं केलेली आहे. त्याची किती दखल व्यवस्थेनं घेतली? हा सुद्धा विचार करण्याचा प्रश्न आहे. म्हणजे ते जेव्हा आंदोलन करत होते, वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना आंदोलन करत होत्या, त्याही हेच मागणी करत होत्या, की बेरोजगारीचा प्रश्न हा निपटून काढला पाहिजे. पोरांना रोजगार दिला गेला पाहिजे. वेगवेगळे उद्योग उभारले गेले पाहिजे. नीटचा पेपर फुटलेला आहे. त्या नीटचा पेपर फोडण्यामागे जी काही चेन असेल, त्यांना कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्यावर कोर्ट केसेस झाल्या पाहिजे. म्हणजे आउटपुट काहीतरी दिसलं पाहिजे. ह्याच मागण्या तेही करून राहिले होते. त्याच मागण्या करून राहिले होते ना, जे जंतर मंतरवर अभिजित दिपके आणि त्यांची सगळी तरुण मंडळी करत होती. याच मागण्या या देशामध्ये अनंत काळापासून सुरू आहेत. मग त्याला मीडिया किती प्रसिद्धी देते हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे अण्णांचं आंदोलन दिवस-रात्र दाखवणारा मीडिया, त्याच्यानंतर 6 जूनचं आंदोलन दिवसभर दाखवणारा मीडिया, जेव्हा ह्या संघटना याच देशातले नागरिक आहेत ना, ते पोरं पण याच देशातले नागरिक आहेत. त्याच्यातही बेरोजगार पोरं असतात. मोठ्या प्रमाणात आंदोलन करतात. पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खातात, अंगावर केसेस घेतात. तरीही त्यांच्या मागण्या पूर्ण होतात का? नाही. मागण्या तर त्याच आहे आणि आंदोलन करणारेही तेच आहे. आता अभिजित भाऊ आलेले आहे अमेरिकेवरून. बरोबर आहे. पण ह्या देशातच राहणारे, ह्या देशातलं सगळं ते बेरोजगारीच्या डंख झेलणारे, स्वतः अनुभव घेतलेले, टोले घेतलेले पोरं जेव्हा आंदोलन करते, त्याच्याकडे मीडिया जात नाही. त्यांना दिवस-रात्र कव्हरेज देत नाही. ते बिचारे हिवाळ्यात केले तर थंडीनं कुडकुडत राहतात तिथे, तरीही त्यांच्याकडे कोणी पाहणारं असत नाही. मग मला कधी-कधी असं वाटते, की एवढं मोठं तुम्ही इव्हेंट त्या ठिकाणी केला. मग हे पोरं आंदोलन करणारेच होईना, हे बेरोजगारच होईना, यांना तेवढी प्रसिद्धी मिळत नाही. याच्यावर समर्थन आणि विरोधकांमध्ये झगडे होत नाही. परंतु मग अभिजित दिपके अमेरिकेहून होतात, त्यांचे मित्र अमेरिकेहून होतात आणि तो मोठा इव्हेंट होतो. हा इव्हेंटच होता का? असा माझा प्रश्न आहे. दुसरी माझी भीती ही आहे, की आपणही अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेमध्ये भावनेच्या भरात ज्या वाहून गेलो होतो, का आपल्याला हे समजत नव्हतं का हे आंदोलन कोण उभं केलं, याच्या मागचे पडद्यामागचे कोण आहेत, त्यांचे स्वतःचे स्वार्थ काय आहे, याची चिकित्सा आपण केली नाही, याच्या भानगडीत आपण पडलो नाही. अगदी म्हणजे स्वतःला वाहून घेतलं होतं, भावनेमध्ये वाहून. म्हणजे अण्णांच्या आंदोलनावर त्यावेळेस तशी परिस्थिती होती, की अण्णांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे देशद्रोह करणे. बरोबर आहे. संविधानानं अधिकार दिलेला आहे. तुम्हाला एखादी गोष्ट पटली नसेल, तर तुम्ही त्याच्या विरोधात बोलू शकता. जसं तुम्ही समर्थन करू शकता, तसा तुम्ही एखादी गोष्ट पटत नसेल, तर विरोधही करू शकता. हे दोन्ही अधिकार संविधानानं दिलेले आहे. अण्णांच्या आंदोलनात काय होतं? संविधानाची फक्त एकच बाजू, तुम्ही समर्थन करा. तुम्ही जर विरोध केला, तर तुम्ही देशद्रोही. हे धंदे आता बंद केले पाहिजे. या धंद्यामुळेच आपली फसवणूक झालेली आहे. या मूर्खपणामुळेच आपली फसवणूक झालेली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. बेरोजगारीचा प्रश्न, पेपरफुटीचा प्रश्न आजचा नाही, तो नेहमीचा प्रश्न आहे. या 10-12 वर्षात तर तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्या विरोधात अनेक आंदोलनं झालेली आहे आणि होत आहे आणि पुढेही होणार आहे. आता पाहायचं हे आहे का कॉंग्रेस जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये त्यांचे कोणते कार्यक्रम आहेत. जर तुम्हाला राजकीय पक्ष म्हणून समोर यायचं असेल, तर तुम्ही पहिले आपला स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे राजकीय पक्ष म्हणून. नाहीतर या देशामध्ये बिना रजिस्ट्रेशनच्या संस्था उरावर बसल्या आहे देशाच्या. नंगानाच सुरू आहे या देशामध्ये. या देशामध्ये ध्रुवीकरण चालू आहे हिंदू, मुसलमान आणि ह्या सगळ्यांचे सरगना कोण आहे? तर तेच आहे, ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे. त्याच्यामुळं रजिस्ट्रेशन नसलेल्या लोकांपासून लय भीती वाटते आपल्याला. म्हणून पहिले संविधानाचं चौकटी द्या. संविधानाच्या सगळं काही नियोजनबद्ध संविधानाच्या चौकटीत. तुमचं रजिस्ट्रेशन घेऊन या. राजकीय पर्याय म्हणून तुम्हाला स्वीकारायचं की नाही हे लोकं ठरवतील. ते लोकांवर सोडून द्या. तुम्ही तुमचा अजेंडा मांडू शकता, त्याच्याबद्दल वाद नाही. तो लोकांना कितपत आवडेल, पटेल, रुचेल हे लोकांवर अवलंबून आहे. उगाचच अर्ध्या हैकुंडानं नवरदेव होण्यात काही फायदा नाही. आपण होऊन चुकलो आहे नवरदेव आणि त्याची फळं आपण भोगवत आहोत. त्या अर्ध्या हैकुंडानं आपलं पिवळे होण्यामध्ये आपल्या 13 वर्षाच्या आधी हा कार्यक्रम आपला होऊन गेलेला आहे. अर्ध्या हैकुंडानं नवरदेव होण्याचा. त्याची फळं आपण भोगून राहिलेलो आहे. हा सगळा अनुभव आपल्या गाठीशी असताना सुद्धा एका 6 तारखेच्या कॉलवर अगदी त्यांना या देशाचे भाग्यविधाते म्हणूनच पाहायचं. हे असं जर कोणाला काही वाटत असेल, तर आपण भुडल्या भाकरी खाऊन राहिलो हे लक्षात घ्या. म्हणून विचार केला पाहिजे.
दिपके साहेबांचं प्रोफाईल पूर्वी ते काय करत होते? त्यांनी याआधी अशी एखादी संघटना काढली आहे का? या देशातल्या समस्यांसाठी स्वतः ते रस्त्यावर उतरले आहेत का? बेरोजगार तरुणांचा सपोर्ट घेऊन त्यांनी असं एखादं मोठं आंदोलन भारतात असताना केलं आहे का? याचा विचार तुम्ही करणार की नाही? ते एका राजकीय पार्टीसाठी काम करत होते हे तर त्यांच्या प्रोफाईलवर दिसतंच. पण त्यांनी स्वतः कोणत्याही राजकीय पार्टीशी संबंध नसताना इंडिव्हिज्युअल ताकदीवर, विचारावर एखादं संघटन उभं केलं आहे का? आंदोलन एखादं केलं आहे का? जंतर मंतर सारखं जे 6 तारखेला आता आले, केलं आहे का? ते पाहावं लागेल ना आपल्याला, अनुभव पाहावा लागेल ना. अनुभव असन त्याच्याच मागं आपण जाणार ना भाऊ. बिना अनुभवाच्या मागं आपण कसे जाणार? या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, 100% आहे. बेरोजगारीचा प्रश्न निपटून काढला पाहिजे, 100% निपटून काढला पाहिजे. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि विद्यार्थी रस्त्यावर आलेले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहे. माझा प्रश्न असा आहे, की ह्या बेरोजगार तरुणांनी या कॉकरोच जनता पार्टीच्या मागं लागण्याच्या आधी 10 वेळा विचार केला पाहिजे किंवा तो पर्याय ॲज अ राजकीय पार्टी म्हणून पुढच्या काळात स्वीकारण्याच्या आधी पहिले आपण त्याची चिकित्सा केली पाहिजे, की ही लोकं, ही पोरं कुठून आलेली आहे. आता ज्यावेळेस दिपके साहेब इथे येऊन राहिले होते, अभिजित दिपके, म्हणजे त्या कार्यक्रमाच्या स्थळी येणार होते. आता ते तिकडून अमेरिकेहून निघाले. त्याच्या आधी काही लोकांच्या एक्सवरच्या तुम्ही हे पहा, दिपके साहेबाच्या भारतातील आगमनाच्या संदर्भामध्ये काही लोकांनी एक्सवर लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे? काही लोकांनी असं लिहिलेलं आहे का ज्या पद्धतीनं महात्मा गांधी हे आफ्रिकेवरून भारतामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि भारतातील लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी आले होते, तसेच अभिजित दिपके येत आहे. माझा सवाल तोच आहे. तुम्ही कोणाची तुलना करता काय? त्यावेळेस पहा. सेम आहे दोन्ही इकडे. हे 6 तारखेच्या आंदोलनात सेम आहे आणि 13 वर्षाच्या आधी इतिहास तोच होता. नाही काय? अण्णा हजारे आंधी है, देश का दुसरा गांधी है. काहून बा तुम्हाला गांधीच लागते हो? हां? तुम्ही स्वतः उभे राहू शकत नाही काय? तुमची तेवढी क्षमता नाही का स्वतः उभं राहायची? काठ्या घेता गांधीच्या आणि पडद्यामागचे जे असतात ते 13 वर्षाआधी त्या अण्णा भाऊच्या आंदोलनामध्ये जे पडद्यामागं होते आणि त्यांचे जे चेले चपाटे होते, ते गांधीबद्दल उलटच बोलणारे होते ना. मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणणारेच होते ना, त्याच्यातही बरेच जण होते ना. हां, तरीही आपल्या नेत्याला मोठं करायचं असेल तर गांधी पाहिजे. इथेही दिपके येऊन राहिले होते म्हणजे आंदोलनस्थळी येऊन राहिले होते, अमेरिकेहून निघाले होते त्याच्या पहिले. गांधी ज्या पद्धतीनं आले, अरे कशाला तुम्हाला गांधी लागतो? दिपके साहेबाचं स्वतःचं काही नेतृत्व आहे की नाही? स्वतःचा काही करिश्मा आहे का नाही त्यांचा? गर्दीचं सोडा. नाही मग ते समर्थन विरोधक भांडून राहिले. 6 तारखेच्या या जंतर मंतरवरच्या कार्यक्रम की विरोधकाला गर्दी दिसत नाही, समर्थक म्हणून राहिले. विरोधकाला गर्दी दिसत नाही आणि विरोधक म्हणते गर्दी नाही. अरे ह्या गर्दीने नेलं काय? गर्दी तर तेव्हाही होती 13 वर्षाच्या आधी. बसायला जागा नव्हती तिथं. पण त्याचे परिणाम काय झाले? परिणाम पाहावा लागेल ना, का गर्दीच करा आणि जिथं तिथं गर्दीच करा काय? परिणाम पाहावा लागेल ना. मग आपल्या गाठीशी 13 वर्षाच्या आंदोलनाचा अनुभव आहे. ते तिथंच झालं होतं जंतर मंतर. लोकांना मंत्रच द्यायचे धंदे झाले तिथे. म्हणून माझं म्हणणं हे आहे, की वेट अँड वॉच. कशाला नाचता आतापासून? थोडे दिवस जाऊ द्या ना, विषय मुरू द्या ना. विषय मुरल्यानंतर आपल्याला माहीत होईल का त्या मुरलेल्या जमिनीतून कोणते अंकुर निघून राहिले. गोड निघून राहिले का जहिरी निघून राहिले? मुरू द्या ना जरासं. नाचता कशाले? नाही आता सगळे त्यावेळेस तसेच म्हणत होते पोरं आमचे. त्या पोराचं कधी-कधी मला समजत नाही. शांततेनं घेत जा ना. प्रतिक्रिया लगेच कोण देतात? तेव्हाही तसे ह्या बाईक रॅली, ह्या बाईक रॅली. हां, अण्णाला प्रश्न विचारला म्हणजे देशद्रोह. मूर्खपणा बंद करा ना. गड्ड्यात गेले होते ना 13 वर्षाच्या त्या 13 वर्षाच्या अगोदरच्या आंदोलनामध्ये नाचू-नाचू पाय थकले आणि गड्ड्यात घातलं ना त्या आंदोलनाने तुम्हाला. काय भेटलं तुम्हाला? लोकपाल भेटला का? कुठे आहे लोकपाल? दाखवा बा. असं कोणाच्या गावात तर कमेंटमध्ये लिहा का माझ्या गावात लोकपाल बा दिला. काय भेटलं तुम्हाला? काहीच भेटलं नाही. काय परिणाम झाले? हे चालू आहे पहा ना काय परिणाम झाले. तुम्ही शोधा आहे ना सोशल मीडियावर आहे ना. माझं म्हणणं एक आहे, आंदोलन झालं चांगलं झालं. काही हरकत नाही आंदोलन घ्यायला. पण हे जे झगडे चालू आहे आणि एकदम म्हणजे बुवा ह्या आंदोलनाला विरोध म्हणजे मग बेरोजगार तरुणाईच्या विरोधात तुम्ही आहे. हे असंही चालू आहे एकमेकाले. नाही तुम्ही त्या 6 तारखेच्या आंदोलनाच्या बाबतीत काहीच बोलून नाही राहिले. याचा अर्थ तुम्ही विरोधात आहे म्हणजे तरुणाईच्या विरोधात आहे. कोण म्हणते ते? तरुणाईच्या विरोधात आहे. अभिजित दिपके म्हणजे काही तरुणीचं नेतृत्व होऊन गेलं काय? असं नाही राहत. हां, ते आणि काही फोटो आले.
त्या जंतर मंतरवरचे. ते कोण आहे ते दास म्हणून आहे, ते कोणतरी सौरभ दास. हां, तरुण पोरगा आणि त्याच्या मागे एक 40-50 वर्षाचा सामान्य घरातला माणूस 40-50 वय असेल त्यात. दिसते ना, तो पहा ना. तो हवा घालून राहिला, ह्या थंड पिऊन राहिला. आता काही लोक म्हणून एवढ्या गर्दीत कुठं माहीत होते का मागं कोण आहे? अरे मागं एखादा माणूस जरी उभा असला तर माणूस असा पाहिजे कोण आहे का मागं? आणि ते राजेवर एवढ्या पोराला जो माणूस एवढा मोठा माणूस गरीब घरातला त्याचा त्याचा अवतार पाहूनच माहिती होतं सामान्य घरातला माणूस आहे. हां, वयानं मोठा आहे. हां, तो हवा घालून राहिला आणि तिथचे बाकीचे पोट्टे त्याच्या संग गोष्टी करून राहिले. पण हे नाही सांगत का, "थांबा ना काकाजी तुम्ही, हे शोभत नाही बुवा. तुम्ही बसून जा ना. तुम्ही कशाला उभं राहता? आम्ही बसलोय आणि तुम्ही उभे. आम्हाला हवा नका घालू. तुम्ही आमच्या वडिलांच्या वयाचे आहे." हा सेन्स आहे ना. नेतृत्वाला सेन्स नाही पाहिजे का? नाही पाहिजे का सेन्स? फक्त चालू द्या. फक्त चालू द्या. ह्या गर्दी, ह्या गर्दी. काय करायचं गर्दीचं? अबे गर्दी किती आहे? गर्दी किती आहे? गर्दी जमवणारे दर्दी आहेत का? हे शोधायला लागेल ना. हे तुम्हाला शोधायला लागेल. मीडियावाल्यांनी सांगत. मीडियावाले गोदी मीडियावाले झाले आहेत. तुम्हाला तर माहीत आहे. गोदी मीडियावाले झाले आहेत. म्हणून जसं आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे, तसं चिकित्सेचंही स्वातंत्र्य दिलेलं आहे. शोधण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. पटत असन तर हो म्हणण्याचंही स्वातंत्र्य आहे आणि पटत नसन तर चांगलं नाही ठोसून नाही म्हणण्याचंही स्वातंत्र्य आहे. पण होते उलटं. आम्हाला पटते ना, मग तुला पटलंच पाहिजे. काहून बा? नाही पटत आम्हाला. हे सगळं सगळं लक्षात घ्या. असं काही अर्ध्या हेकुंडानं जमत नाही ना. आपण खेळ आपल्या अनुभव आहे आपल्या गाठीशी. म्हणून कॉकरोच जनता पार्टीचं जे आंदोलन आहे, त्यांनी विषय चांगला घेतलेला आहे. त्याच्याबद्दल वाद नाही. पण अभिजित दिपकेंची पत्रकार परिषद मी ऐकली. त्याच्यामध्ये मला ठोस असं काहीही वाटलेलं नाही. त्यांच्याकडे कोणतंही प्लॅनिंग नाही. ते फक्त या विषयाच्याच संदर्भात बोलले. या देशामध्ये या विषयाबरोबरच अनेक विषय आहे. दुसरी गोष्ट कॉकरोच जनता पार्टी हे नावच चुकीचं आहे. हा भलेही तो एक संतापाचा तत्कालीन उद्रेक असेल, ज्यांनी तो सीजीआय काहीतरी तुम्हाला बोलला, ते संतापजनकच आहे. त्याच्याबद्दल वाद नाही. पण आता तेच जर नाव तुम्ही स्वतःला लावून घेत असाल कॉकरोच, कॉकरोच. अरे तुम्ही कॉकरोच नाही होणार राजा. तुम्ही माणसं होईना. हां, तुम्हाला आव्हानं आहे, दुःख आहे, सुख आहे, तुमचे घरं आहे, दारं आहे. नाही का? त्या सगळ्या मानवी भावना आहे तुम्हाला. आता ते कॉकरोच, कॉकरोच झालं ना, ते बंद कर ना आता कॉकरोच. तुम्ही बेरोजगार आहात, माणसं आहात, तरुण आहात या देशातले. एखाद्या मूर्खानं तुम्हाला कॉकरोच म्हटलं म्हणून काय तुम्ही स्वतःला कॉकरोच समजणार आहात का? तो काळ झाला. निंदा करून झालेली आहे, संताप व्यक्त करून झालेला आहे. जंतर मंतरवर येऊनही झालेला आहे आता. म्हणून कॉकरोच जनता पार्टीले समर्थन करण्याच्या आधी थोडंसं विचारपूर्वक आपण त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि आपला अनुभव काय आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या संदर्भामध्ये मी आपल्या सगळ्या तरुणांना अशी विनंती करतो माझ्या वतीनं, की कॉकरोच जनता पार्टीच्या विषयी आपलं मत बनवण्याच्या आधी वेट अँड वॉच. थोडा वेळ तरी आपण विचार करायला देऊया.